आपले शरीर हे एक ऊर्जेचा प्रवाह आहे, आपल्या शरीरात सतत ऊर्जा वाहत असते। जेव्हा कधी ही ऊर्जा थांबते किंवा एका पॉइंटला ती अडकली जाते त्यावेळी तिथे आपल्याला वेदना सुरू होतात। निसर्गोपचारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मानलं जाते की आपल्या शरीरातील स्वतः बरे करण्याची क्षमता आहे। त्या हातांवरती देखील आपलं पूर्ण शरीर, म्हणजे आपण म्हणतो की कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये, ती लक्ष्मी आहे। लक्ष्मी जेव्हा येते जेव्हा तुमचं स्वास्थ्य सुधारित असतं। मॅडम, आजकाल लहान मुलांमध्ये मोबाईल पाहणं चे प्रमाण जे आहे ते खूप प्रमाणात वाढलेलं आहे। लहान मुलांमध्येच नाही तर सगळ्या ऑल काइंड ऑफ जनरेशनमध्ये मोबाईलचं प्रमाण सतत, म्हणजे मोबाईल एक प्राणवायू सारखा झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांचं आरोग्य हे फार बिघडत चाललेलं आहे। तसेच ऑटिझम चाइल्ड आहे, त्यांचं शरीर ऑलरेडी एकदम ताठरलेलं असतं, त्यांच्या मूवमेंट्स कमी असतात, त्यांची फ्लेक्झिबिलिटी कमी असते। ते शरीर फ्लेक्झिबल व्हायला, ते त्यांची लवचिकता वाढण्यासाठी आपल्याला तिथे डीप टिश्यू मसाज देऊन ते स्नायू लूज करून द्यायचे असतात। आपण क्लायंटची गरज काय आहे, त्यांची व्याधी काय आहे यानुसार, त्यांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या क्षमतेनुसारच आपण त्यांना मसाज सजेस्ट करतो किंवा मसाज देतो। जेव्हा आम्ही पेशंटला पहिल्यांदा ट्रीट करतो तेव्हा आम्ही पहिल्यांदा करतो तो त्यांना नमस्कार, कारण हे स्थूल शरीर हे आमच्यासाठी देवासमान आहे आणि आम्ही काहीही करत नाही आहोत। आम्ही फक्त या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होताना आम्ही फक्त माध्यम आहोत। हा जो साक्षीभाव आहे की करता करविता तो आहे, आम्ही फक्त माध्यम आहोत, हा साक्षीभाव ठेवणं हे त्यावेळी फार गरजेचं असतं। नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत की प्रकृती नॅचरोपॅथी उपचार केंद्रात माती चिकित्सा ही उपचार पद्धती कशी आणि काय इम्प्लिमेंट केली जाते ते आपण पूनमजींकडून जाणून घेऊ। नमस्कार। माती चिकित्सा ही निसर्गोपचारातली एक सगळ्यात महत्त्वाची अशी उपचार पद्धती मानली जाते। तर ही माती प्रथम खोल खड्डा खणून काढली जाते, तिला सूर्यप्रकाश व्यवस्थित दाखवला जातो, ती नीट गाळून घेतली जाते, गरजेनुसार तिच्यामध्ये विविध घटक मिसळले जातात, त्यानंतरच ही माती पेशंटसाठी म्हणजे क्लायंटसाठी वापरायला तयार होते। तर ही माती पेशंटच्या शरीरावर डिरेक्टली अप्लाय केली जाते किंवा कॉटनच्या किंवा सुती कापडावर आधी माती लावून मग ती पेशंटच्या त्वचेवर किंवा ठराविक भागावर देखील ठेवली जाते। तर माती चिकित्सा ही आपल्या शरीरावर कशी काम करते? मातीमध्ये थंडावा असतो, तर हे उष्णता संतुलित किंवा उष्णता खेचून घेण्याचे आपल्या शरीरातून काम करते। माती शरीरात डायरेक्टली लावल्याने आपल्या शरीरातील दाह कमी होतो व शरीरातील उष्णता खेचली जाते। त्याचप्रमाणे मातीमुळे आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढली जातात। आपल्या शरीरातील छिद्रांमधून हे विषारी घटक माती स्वतः खेचून घेते व त्यामुळे आपली त्वचा अधिकाधिक तजेलदार व सुंदर दिसू लागते। मातीमुळे आपले रक्ताभिसरण देखील सुधारते। माती लावल्याने जेव्हा ती आपण रिमूव्ह करतो त्यावेळी ती थोडीशी हलकीशी कडक झालेली असते, त्यामुळे त्वचेवर एक प्रकारचा ताण येतो। या ताणामुळेच आपल्या रक्तवाहिन्या व्हॅसोडायलेट होतात आणि त्यामुळे रक्ताभिसरण आपले अधिक वाढायला सुरुवात होते। मातीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी इफेक्ट गुणधर्म असतो। माती ही तळपायांना, तळहातांना किंवा जिथे जास्त आपल्याला जळजळतंय त्या ठिकाणी आपण जर माती लावतोय तर ती उष्णता खेचून घेऊन आपल्याला अँटी इन्फ्लेमेटरी इफेक्ट देखील देते। हाच मातीचा पॅक आपण जेव्हा पोटावरती किंवा पचन संस्थेवर लावतोय त्यावेळी ती पोटातील एक उष्णता किंवा जठराग्नी जो जास्त प्रमाणात वाढलेला असतो, पित्त आपलं वाढलेलं असतं, ते खेचून घेण्यासाठी कार्य करतं आणि त्यामुळे आपली पित्त म्हणजे आम्ल प्रवृत्ती आहे ही कमी होऊन आपल्या पचन संस्था देखील सुधारते। कधी कधी आपल्याला क्रोनिक दुखणं असतं किंवा सांधेदुखी असते, ही खूप जुनाट असते, अशा ठिकाणी जेव्हा आपण माती लावतोय त्यावेळी ही माती तिथली विषारी द्रव्य खेचून घेतात आणि ती खोलवर जाते आणि एक आपल्याला थंडावा आपल्या स्नायूंना देते, त्यामुळे आपल्या वेदना कमी होण्यास मदत होते। ज्यावेळी क्रोनिक डिसीजेस असतात, ज्यावेळी बद्धकोष्ठता असते किंवा क्रोनिक अशी सांधेदुखी असते, जुनाट अशी सांधेदुखी असते, त्यावेळी ही माती त्या ठिकाणी लावली जाते, त्यामुळे देखील या सांधेदुखीला खूप सारा आराम मिळतो। माती चिकित्सा कोणामध्ये करू नये? गर्भवती स्त्रियांमध्ये आपण शक्यतोवर माती चिकित्सा टाळतो। त्याचबरोबर सूज अगदी नवीनच असेल किंवा जस्ट त्यांना लागलंय
तर त्या कंडिशन्समध्ये देखील आपण माती चिकित्सा देत नाहीत. त्याचबरोबर जखम ओली असेल किंवा ती जखम ओपन असेल तर अशा जखमेवर आपण डिरेक्टली माती अप्लाय करत नाही. मग त्यावेळी आपण एक करू शकतो की आपण जर जखम ओली असेल किंवा सुकलेली नसेल तर आपण एक कॉटनचं कापड घेऊन त्यावर माती देऊन ती जर त्या जखमेवर ठेवली म्हणजे ती आतमध्ये जाणार नाही मातीचे कण, याची जर काळजी घेऊन आपण माती चिकित्सा करतोय तर त्याचा दाह कमी करायला आणि त्यातील विषारी द्रव्य खेचून घ्यायला आपल्याला याचा फार उपयोग होतो. त्याचबरोबर आपण गरम माती म्हणजे ज्याला आपण हॉट मड थेरपी म्हणतो ही देखील वापरली जाते. या चिकित्सेमध्ये प्रथम माती गरम करून घेतली जाते. मग ज्या ठिकाणी दुखापत झाली आहे त्या ठिकाणी ही माती हलकीशी गरम म्हणजे तिचं टेम्परेचर साधारण 30 ते 40 डिग्री पर्यंत असावं आणि ही माती चिकित्सा 20 मिनिटापेक्षा अधिक देऊ नये. गरम माती चिकित्सा करताना याची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे. आणि ही माती चिकित्सा डिरेक्टली आपण अवयवांवरती जिथे दुखापत झाली आहे अशा अवयवांवरती अप्लाय करू शकतो. यामुळे क्रोनिक जे दुखणं आहे किंवा जी दुखापत आहे ही गरम माती ज्यावेळी आपण त्या ठिकाणी लावतो तेव्हा ती उष्णता खूप खोलवर जाते. आपल्या त्या सेन्सरी नर्व्ह ज्या खूप डीप पर्यंत आपल्याला दुःखाच्या वेदना जाणवत असतात त्या वेदनांपाशी जाऊन ही माती काम करते आणि खूप जुन्याट अशा दुखऱ्या आजारांवरती हे एक रामबाण उपाय ठरते. खूप सारे इंजुरीज असतात किंवा स्पोर्ट्समन्स असतात ज्यांना मसल स्टिफनेस आलेला असतो किंवा एखादी दुखापत झालेली असते त्याच्यामुळे स्टिफनेस आलेला असतो. आपण म्हणतो की फ्रॅक्चर झालं आणि बराच वेळ फ्रॅक्चरमध्ये हात आहे आणि तो फ्रॅक्चर काढल्यानंतर देखील हाताला आपल्याला तितकेशा मुवमेंट मिळत नाही. अशा वेळी देखील आपण ही हॉट मड थेरपी यूज करू शकतो. तर आता आपण पाहणार आहोत की हॉट आणि कोल्ड मड हा कधी कधी दिला जातो. मुख्यत्वे करून जर ॲसिडिटी आम्लाचा तुम्हाला जर त्रास होत असेल किंवा जळजळ असेल उष्णता असेल त्यावेळी तुम्हाला कोल्ड मड थेरपी दिली जाते. जर क्रोनिक असं तुम्हाला वातदोष असेल तर त्यावेळी तुम्हाला हॉट मड दिला जाते. स्टिफनेस असेल मसल्सला स्टिफनेस असेल तर तुम्हाला हॉट मड दिला जातो. त्याप्रमाणे ॲक्यूट अशी दुखापत असेल किंवा स्टिफनेस असेल त्यावेळी तुम्हाला कोल्ड मड दिला जातो. तर अशा प्रकारे विविध प्रकारची मड थेरपी वापरून आपण आपल्या त्वचेला तजेलदारपणा देऊ शकतो. त्याचबरोबर ही मड थेरपी विषारी द्रव्य बाहेर टाकायला तुम्हाला मदत करते. आपली शरीरातील आम्लधर्म आहे तो कमी करून एक अल्कलाईन नेचरकडे आपलं शरीर वळवलं जातं. आपले जुने दुखापत आहे ती बरे करण्यासाठी देखील मड थेरपीचा उपयोग केला जातो. म्हणजे अगदी जुनी लोक जी आहेत ती पूर्वी जरा काही दुखलं की रानातली माती घ्यायची आणि ती जखमेवर लावायची. अगदी साधं सोपं त्यांचं गणित होतं. पण हीच माती जर सायंटिफिकरित्या आपण वापरतोय तर ते औषधापेक्षाही छान काम करतं. मॅडम ही मड थेरपीबद्दल तुम्ही अतिशय वेगळी आणि खूप इंटरेस्टिंग माहिती आज आम्हाला सांगितली आहे आणि सगळ्यांना नव्याने काही गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. मॅडम हायड्रोथेरपी म्हणजे काय आणि त्याचा कसा उपयोग होतो? सोनाली, आपण पाण्याला जीवन असं संबोधतो. तर पाणी तत्वाचा निसर्गोपचार पद्धतीमध्ये खूप मोठा असा सहभाग आहे. मुख्यत्वे करून किडनी डिझीज जे आहेत त्याच्यामध्ये ही जलचिकित्सा किंवा पाणी चिकित्सा खूप मोठ्या प्रमाणात कार्य करते. इकडे देखील गरम पाणी चिकित्सा, थंड पाणी चिकित्सा, स्पाईन पाणी चिकित्सा किंवा कटिस्नान असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आता आपण पाहूया की गरम पाणी चिकित्सा म्हणजे काय. तर गरम पाण्यामध्ये सुती कापड हे भिजवून 10 ते 15 मिनिटं ते दुखऱ्या भागावर किंवा जिथे गरज आहे त्या भागावर ठेवले जाते. थंड झाल्यास ही पट्टी पुन्हा काढून आपण ती गरम पाण्यात पुन्हा भिजवतो आणि आपण पुन्हा ते त्या दुखऱ्या भागावर ठेवतो. म्हणजे जसं आपलं टेम्परेचर वाढतं, ताप येतो, तेव्हा आपण जसं गरम आणि थंड पाणी ठेवतो, थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतो, त्याचप्रमाणे गरम पाण्याच्या पट्ट्या कधी ठेवल्या जातात हे आता आपण समजून घेऊ. गरम पट्टीमुळे शरीरातील रक्तवाहिन्या वॅसोडायलेटेड होतात आणि त्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. गरम पट्टीमुळे वेदना कमी होण्यास मदत होते. हा जो स्टिफनेस आहे तो कमी होऊन तिथे त्यांना एक मौशारपणा मिळतो. एक म्हणतात ना की एक वंगण जे किंवा एक जो सैलपणा आहे स्नायूंचा तो तिथे जाणवायला सुरुवात होतो. त्याचप्रमाणे घाम येऊन आपली शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात. ही गरम पट्टी कधी वापरावी? ही गरम पट्टी ज्यावेळी आपल्याला अधिक क्रोनिक अशी सूज आहे त्यावेळी वापरली जाते. तसेच स्नायूंचे दुखणे, सांध्यांचे दुखणे किंवा सांध्यांना जर एकदा स्टिफपणा आला असेल तरी देखील ही गरम पट्टी वापरली जाते. पोटदुखी, अपचन,
ॲसिडिटी यासाठी देखील गरम पाण्याची पट्टी अत्यंत उपयुक्त ठरते. किडनी डिसीज सारख्या ठिकाणी आपण गरम आणि थंड या दोन्ही पाण्याच्या पट्ट्या अल्टरनेट वापरतो. त्याचा खूप सारा चांगला रिझल्ट आपल्याला किडनी डायलिसिस पेशंटमध्ये बघायला मिळतो. आता आपण बोलूया थंड पाण्याच्या पट्ट्या. जसं गरम पाण्याची पट्टी त्याचप्रमाणे आपण थंड पाण्याची पट्टी मडक्याच्या किंवा साध्या फ्रीजमधलं पाणी अजिबात वापरायचं नाही, कारण फ्रीजमधलं पाणी हे थंड नसतं. ओके, तर आपण मडक्यातलं पाणी इथे वापरणार आहोत. मडक्यातल्या पाण्यामध्ये ही पट्टी भिजवून घ्यायची आहे आणि ती आपल्या गरजेच्या ठिकाणी किंवा त्या योग्य अवयवांवरती 10 ते 15 मिनिटं ठेवायची आहे. त्यामुळे रक्ताभिसरण अधिक सुधारते आणि वेदना देखील कमी होतात. थंड पाण्याची पट्टी लावल्यामुळे त्या ठिकाणच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे ब्लड तुम्हाला एक्सेस फ्लो होत असेल तर तो थांबण्यास मदत होते. जर स्वेलिंग असेल तर त्या पर्टिक्युलर रिजनचा रक्तप्रवाह तिथे थांबवला जातो आणि सूज कमी होते. शरीराचं टेम्परेचर जर तुम्हाला जास्त जळजळ असेल, उष्णता जाणवत असेल तर ही जळजळ आणि उष्णता कमी करण्यासाठी थंड पाण्याची पट्टी अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे मेंदूला शांतता व ताजेपणा मिळून आपला तणाव दूर होतो. ही थंड पाण्याची पट्टी कधी वापरतात तर तुमचं बॉडीचे टेम्परेचर वाढलेले असेल तर ही थंड पाण्याची पट्टी वापरली जाते. त्याचप्रमाणे जर एखाद्याला स्ट्रेस कंडिशन्स असतील, तणाव वाढलेला असेल, मेंदूवरती ताण आला असेल, त्या ठिकाणी देखील या थंड पट्टीचा वापर केला जातो. सूज आली असेल, रक्तस्राव कुठे इंटरनल ब्लिडिंग जर तिथे होत असेल किंवा सूज आली असेल त्या ठिकाणी देखील ही थंड पाण्याची पट्टी वापरली जाते. त्याचप्रमाणे सोनाली हॉट आणि कोल्ड वॉटर थेरपी ही अल्टरनेटिव्ह दिली जाते. म्हणजे तुम्हाला आधी 3 मिनिटं कोल्ड वॉटर थेरपी द्यायचे आणि 1 मिनिट हॉट वॉटर थेरपी द्यायचे. ह्यामुळे काय होतं की तुमचं रक्ताभिसरण अधिक कमी, व्हॅसोडायलेशन, वॉसोकॉन्स्ट्रिक्शन असं अल्टरनेट थेरपी आपल्या सेल्सला किंवा आपल्या अवयवांना मिळत जाते. त्याच्यामुळे कधी रक्तप्रवाह कमी, कधी वाढतो. ह्याच्यामुळे जे प्रेशर क्रिएशन आहे ते अधिक कमी प्रमाणात होऊन आपल्याला त्याचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत. म्हणजे क्रोनिक सूज असेल तिकडे याचे रिझल्ट मिळतात. त्याचप्रमाणे आपल्या डायलिसिस आहे जिथे विषारी द्रव्य बाहेर काढताना किडनी काम करत नसेल अशा ठिकाणी देखील याचा आपल्याला उपयोग करून घेत होतो. आता पाणी चिकित्सेमध्ये महत्त्वाचं येतं ते म्हणजे कटिस्नान. या कटिस्नानामध्ये एक विशिष्ट प्रकारचा असं टब आपण वापरतो. ह्या टबमध्ये आपला नितंबापासूनचा खाली म्हणजे आपल्या कटीपासूनचा भाग आणि मांड्यांपर्यंतचा भाग पाण्यामध्ये असतो. म्हणजे आपली पूर्ण नाभी पाण्यामध्ये असते. ह्या पाण्यामध्ये आपल्याला जवळजवळ 20 मिनिटं मॅक्झिमम बसायचं असतं. त्याच्यापेक्षा जास्त आपण पेशंटना बसवत नाही. कधी या डबमध्ये आपण थंड पाणी ठेवतो, कधी या डबमध्ये आपण गरम पाणी ठेवतो किंवा मग अल्टरनेट थंड आणि गरम पाणी देखील या डबमध्ये सोडलं जातं. जेव्हा पेशंट या डबमध्ये झोपलेला असतो किंवा बसलेला असतो त्यावेळी आपण त्याला हलकासा पोटावरती हाताने फ्रिक्शन मसाज करायला सांगतो जेणेकरून रक्ताभिसरण सुरळीत राहील. ह्या कटिस्नानाचे फायदे असे होतात की एकतर रक्ताभिसरण तुमचं सुधारतंय. त्याचप्रमाणे ओटीपोटाचे स्त्रियांचे जे विकार आहेत, युटेरस रिलेटेड जे विकार आहेत किंवा सिस्टिक कंडिशन आहेत, PCOD, PCOS याच्यामध्ये देखील हे लाभदायक ठरतं. तसेच एक्सक्रिटरी सिस्टीमचे जे डिसीज आहेत, किडनी रिलेटेड जे डिसीज आहेत, कारण जसं नाभी आहे त्याच्या मागच्या बाजूला किडनी आहेत आपल्या ॲनाटॉमीनुसार, तर तिथे देखील याच्यावरती काम सातत्याने हायड्रो प्रेशरचं सुरू असतं. त्याचप्रमाणे ज्या काही वेदना आहेत, क्रोनिक वेदना आहेत त्या देखील कमी होण्यास आपल्याला मदत होते. त्याचप्रमाणे येतं ते स्पाईनला, म्हणजे आपण पेशंटला झोपवून त्याच्या मणक्यांवरती पाण्याचे फवारे सोडतो. सर्वायकल स्पॉन्डायलिसिस किंवा लंबार स्पॉन्डायलिसिस याचं काही ठराविक प्रमाणामध्ये हे पाण्याचे फवारे त्या मणक्यांवरती सोडले जातात. म्हणजे अशी छान अशी बसायची चेअर असते आणि त्याच्या मागे आपल्या पाठीवरती मणक्यांवरती पाण्याचे फवारे सोडले जातात. तर ह्या वेगवेगळ्या थेरपीज आहेत ज्या हायड्रो थेरपी म्हणून वापरल्या जातात. मॅडम, हायड्रोथेरपी म्हणजे जसं लोक म्हणतात की पाणी म्हणजे खरंच जीवन आहे, तर हे हायड्रोथेरपीमधून स्पष्ट होत आहे की पाणी हे म्हणजे खरंच जीवन आहे आणि त्याचा खरंच आपल्याला आजारांवरती, उपचारांवर उपयोग होतो. हो सोनाली, नक्कीच. सोनाली, या हायड्रोथेरपीचा एक विस्तारित भाग म्हणजेच एनिमा तू म्हणू शकतेस. नॅचरोपॅथीमध्ये, निसर्गोपचारामध्ये शरीर शुद्धीला जास्त महत्त्व दिलं जातं. तर या एनिमामध्ये शरीर मार्गातल्या गुदत मार्गाद्वारे काही घटक आपण किंवा पाणी आपण आतमध्ये जाऊ देतो. ते पूर्णपणे मोठ्या आतड्यांमध्ये जातं
आणि तिथून विषारी असे घटक द्रव्य, नको असलेले पदार्थ शरीरातून खेचून घेऊन किंवा वात, गॅसेस खेचून घेऊन शरीराच्या बाहेर टाकले जातात. तर आता आपण यावरती सविस्तर असे मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली काय कसे प्रकारे हे काम करतं. तर प्रथमतः म्हणजे येते ती निरोह बस्ती. निरोह बस्ती म्हणजेच एनिमा, जिथे आपण काही वनस्पतींचा काढा जसं तिफळा चूर्ण किंवा कडुलिंबाच्या साध्या पानांचा देखील काढा येतो. कधी कधी आपण इथे प्लेन वॉटर देखील वापरतो, कधी कधी आपण इथे लिंबाचं पाणी वापरतो. अशी गरजेनुसार, पेशंटच्या गरजेनुसार आपण विविध डिकॉक्शन म्हणजेच विविध वनस्पतींचा काढा, जवळजवळ 1.5 लिटर काढा करून तो तुमच्या शरीरात एनसद्वारा सोडला जातो. हे पूर्ण लहान आतड्यांमध्ये हे पसरलं जातं आणि तिथे असलेले विषारी द्रव्य ते खेचून बाहेर घेतात आणि त्यामुळे आपले भरपूर सारे जुनाट असे विषारी घाणेरडे द्रव्य शरीराबाहेर टाकले जातात. दुसरा प्रकार असतो ती तेलाची बस्ती, ज्याला आपण अनुवासन बस्ती असं म्हणतो. इकडे गरजेनुसार, पेशंटच्या प्रकृतीनुसार आपण योग्य प्रकारचे तेल, एक जवळजवळ 15 ते 20 ml तेल शरीरामध्ये त्यांच्या इन्सर्ट करून ठेवतो. त्यानंतर त्यांच्या पोटावरती गरम पाण्याचं कापड ठेवलं जातं आणि त्यांना रिलॅक्स पोझिशनमध्ये झोपवलं जातं. तर या अनुवासन बस्तीमुळे वातदोष मुख्यत्वे करून दूर करण्यासाठी मदत होते. शरीरातील जे मसल्स आहेत, आपली जी पॅलेस्टॅटिक मुवमेंट आहे ती म्हातार वयात किंवा जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं ती पॅलेस्टॅटिक मुवमेंट कमी होते. तर अशा पेशंटमध्ये जेव्हा आपण ही बस्ती देतो, तेलाची बस्ती देतो, त्यावेळी त्या स्नायूंना एक तेल वंगण म्हणून काम करतं आणि मल पुढे ढकलण्यासाठी मदत होते. तिसरा प्रकार येतो तो म्हणजे मात्रा बस्ती. या मात्रा बस्तीमध्ये दररोज एक कमीत कमी क्वांटिटीचं तेल गरजेनुसार पेशंटला आपण एनसद्वारे इन्सर्ट करू शकतो. चौथा प्रकार येतो तो म्हणजे योग बस्ती. योग बस्तीमध्ये निरोह बस्ती आणि अनुवासन बस्ती ही अल्टरनेट दिली जाते. म्हणजे प्रथम एनिमा देऊन आपण त्याचं क्लिन्झिंग करायचं. दुसऱ्या दिवशी ह्या क्लिन्झिंग प्रोसेसवरती जो आपण क्लीन केलेलं आहे त्याच्यावरती वंगण म्हणून आपण तेलाची मात्रा द्यायची. याचे रिझल्ट्स खूप छान येतात. तर अशा प्रकारे आपण आपलं डिटॉक्सिफिकेशनचं काम अधिक जलद गतीने कसं होतं हे मुख्यत्वे करून एनिमाने हे क्लिअर होतं. ओके. म्हणजे एनिमा हा किंवा बस्ती, उदरबस्ती हा निसर्गोपचारातील खूप महत्त्वाचा असा घटक आहे. या बस्तीचे फायदे काय आहेत मॅडम? बस्तीमुळे तुमचं पचन सुधारतं. शरीरातील विषारी घटक बाहेर गेल्यामुळे तुमची ॲसिडिटी, तुमचे वातदोष दूर होण्यास मदत होते. तुमचे त्वचेचे जे स्ट्रक्चर आहे किंवा त्वचेचा जो तजेलदारपणा आहे हा तुम्हाला पूर्ववत मिळतो. ज्याचं पोट साफ त्याचं पूर्ण स्वास्थ्य साफ. ह्याच्याच प्रमाणे बस्ती हा निसर्गोपचारातला खूप जास्त महत्त्वाचा घटक मानला जातो. मॅडम, कपिंग थेरपीज बद्दलही आजकाल खूप ऐकायला मिळत आहे. तर ही कपिंग थेरपी म्हणजे नक्की काय आहे आणि त्याचा कसा उपयोग होतो, म्हणजे पेशंट्सला त्यांच्या आजारांवरती त्याचा कसा फायदा होतो ते आम्हाला थोडक्यात सांगाल का? नक्कीच सोनाली. पहिल्यांदा मला हे सांगायला आवडेल की कपिंग थेरपी ही आजकाल जरी वापरात आली तरी तिला प्राचीन अशी एक वेगळी संस्कृती आहे. चायनीज ट्रॅडिशनल थेरपीमध्ये कपिंग हे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. तसंच इजिप्त, ग्रीसमध्ये देखील ही थेरपी वापरली जाते. अगदी भारतात देखील याचे पुरावे आपल्याला आढळतात. ते म्हणजे आपण पूर्वी म्हणायचो माझ्या पोटात दुखतंय, माझी वाट सरकली, त्यावेळी आजी आपली काय करायची की आपल्या पोटावरती एक छोटासा दिवा ठेवायची किंवा मेणबत्ती, पैशावरती ती छोटीशी मेणबत्ती लावायची आणि तांब्याचा कप किंवा काचेचा कप त्याच्यावरती उपरी ठेवायची. ही देखील एक कपिंगचीच पद्धत आहे. ओके. पण ती थोडी वेगळ्या प्रकारे आपल्याकडे केली जायची. या कपिंग थेरपीमध्ये काचेचे कप, सिलिकॉनचे कप, प्लास्टिकचे कप किंवा बांबूच्या कपांचा देखील वापर केला जातो. तर ही कपिंग थेरपी काम कशी करते? जेव्हा आपण एखाद्या ठराविक अवयवावर किंवा एखाद्या दुखऱ्या भागावर जेव्हा आपण कप लावतो आणि त्यावेळी त्याला खेचून लावतो त्यावेळी तिथे व्हॅक्यूम तयार होते, म्हणजेच निगेटिव्ह प्रेशर तयार होते. त्यावेळी त्या जागेवरची पेशींचा किंवा त्या अवयवाचा एक स्तर असा उंचावला जातो. त्या पेशी वर खेचल्या जातात. त्यामुळे तेथील रक्तप्रवाह वाढतो, विषारी घटक बाहेर पडण्यास सुरुवात होते व वेदना कमी होण्यास सुरुवात होते. या कपिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. कपिंगमध्ये ड्राय कपिंग आणि वेट कपिंग असे 2 प्रकार मुख्यत्वे करून आढळतात. तसेच हॉट कपिंग देखील आपल्याकडे केले जाते. ड्राय कपिंगमध्ये कप लावला जातो आणि तो 10 ते 15 मिनिटं किंवा गरजेनुसार तिकडे त्या वेळापुरता ठेवला जातो. वेट कपिंगमध्ये आधी आपल्याला हलकेसे त्या पोझिशनला किंवा त्या अवयवाला
निडलिंग करावे लागते, म्हणजे छोटीशी निडल घेऊन तिथे छोटी अशी छिद्र केली जातात आणि त्या पर्टिक्युलर रिजनला मग कप लावला जातो. ह्यामुळे त्या छिद्रातून विषारी द्रव्य अधिकाधिक किंवा अनवॉन्टेड ब्लड किंवा जे अशुद्ध रक्त आहे ते बाहेर पडण्यास मदत होते, त्यामुळे वेदना कमी होतात. कधी कधी आपण मूव्हिंग कपिंग म्हणजे एका ठराविक पोझिशनमध्ये जर जास्त स्टिफनेस असेल तर त्याला हलकेसे असे ऑइल लावून त्या ठिकाणी कप वरती खालच्या दिशेने, जसं दुखापत आहे किंवा जसा स्टिफनेस आहे त्याच्या ऑपोजिट डिरेक्शनमध्ये फिरवून देखील कपिंग थेरपी यूज केली जाते. हॉट कपिंग थेरपी ह्यामध्ये जळती जी ज्योत असते, कापूस घेऊन त्याची ती ज्योत तयार करायचे आणि ती काचेच्या भांड्याच्या आत आपण फिरवून एक निर्वात, उष्णतेने आपण एक निर्वात तयार करायचे आणि हे निर्वात पटकन त्या अवयवावर लावायचं आहे. ह्याला म्हणतात आपण हॉट कपिंग किंवा फायर कपिंग. ही कपिंग थेरपी कधी करावी? मोस्टली जे ॲथलीट असतात, ज्यांना स्टिफनेस आलेला असतो किंवा ह्या अशा खेळांमध्ये इंजुरी झालेली असते, यावेळी कपिंग थेरपी फार उपयुक्त होते. शरीरातील अवयवांना स्टिफनेसमुळे एक जडपणा आलेला असतो, मसल्स मूव्ह होत नाहीये, त्यावेळी देखील ही कपिंग थेरपी वापरली जाते. आपलं ब्लड सर्क्युलेशन जर कमी असल्यास ही कपिंग थेरपी दिल्यास ब्लड सर्क्युलेशन वाढण्यास मदत होतं. स्नायूंमध्ये ताठरपणा, स्टिफनेस असल्यास ही थेरपी वापरल्यावरती स्नायू मऊसूत आणि शिथिल होतात. क्रोनिक पेन मॅनेजमेंटसाठी देखील कपिंग थेरपी फार महत्त्वाची ठरली जाते. आता ही कपिंग थेरपी कधी करू नये? प्रेग्नन्सीमध्ये हे कपिंग थेरपी अजिबात वापरायची नाहीये. त्याचप्रमाणे ॲक्यूट असं जर काही पेन असेल ते देखील आपण या कपिंग थेरपीमध्ये आपण वापरत नाही. अशक्तपणा, विकनेस असेल किंवा जी लोक ब्लड थिनर वापरतायत अशा लोकांमध्ये देखील आपण कपिंग थेरपी वापरत नाही. त्वचेवरती जखमा उघड्या असतील किंवा त्वचेवरती जास्त जखमा असतील, या कंडिशनमध्ये देखील ही कप थेरपी आपण वापरत नाही. पाठदुखी, मानदुखी, सर्वायकल स्पॉन्डायलिसिस, लंबार, सियाटिका यासारखी अनेक मणक्यांच्या विकारासाठी कपिंग थेरपी हे छान वरदान ठरलेलं आहे. गुडघेदुखी, सांधेदुखीसाठी देखील आपण कपिंग थेरपी वापरतो. तर सोनाली, कपिंग थेरपी ही जरी नवीन तू जशी म्हणतेस तशी, तर मी म्हणेन की ही खूप जुनी पद्धत आहे. जुनं ते सोनं याच्याप्रमाणे ही पुन्हा एकदा ती प्रचलित झालेली अशी थेरपी आहे. आपल्या प्रकृती नॅचरोपॅथी केंद्रात जसं ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर ह्या दोन्ही पद्धतींचा वापर केला जातो. तर ह्या ज्या दोन्ही पद्धती आहेत त्याच्यामध्ये ऑफकोर्स नीडल वापरला जातो. नीडलचा थोडाफार सगळ्यांनाच भीती वाटत असते, तर ही भीती घालवण्यासाठी तुम्ही काय सांगाल? सोनाली, पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की भीती कधी वाटते. जेव्हा एखादी थेरपी आपल्याला काय करते किंवा ती आपल्यावर कशी काम करते हे माहिती नसतं, त्यावेळी आपल्याला त्याची भीती वाटत असते. जेव्हा आपल्याला समजते की नाही इथे वेदना कमी होत आहेत, ही अशा प्रकारे वर्कआउट करते, त्यावेळी आपल्याला त्याची भीती वाटत नाही. तर ॲक्युप्रेशरबद्दल मी आधी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर ॲक्युप्रेशर ही एक जुनी अशी पद्धत आहे जी मोस्टली आपल्याकडे चायनामधून आलेली आहे. ॲक्युप्रेशर म्हणजे ठराविक भागावर ठराविक वेळेसाठी हाताने किंवा बोटाच्या अंगठ्याने किंवा दोन्ही पामने किंवा एका ठराविक साधनाने, ज्याला आपण जिमी असे म्हणतो, त्याने योग्य प्रमाणात योग्य वेळेसाठी प्रेशर देणे. या बिंदूंना आपण प्रेशर पॉईंट किंवा मर्म पॉईंट किंवा मर्मबिंदू असेही म्हणतो. या प्रेशर पॉईंटवरती योग्य वेळी योग्य प्रकारे योग्य वेळेसाठी दाब दिल्यास वेदना कमी होतात. कारण तेथील ऊर्जा, जी एक साचलेली ऊर्जा असते, त्या ऊर्जेचा प्रवाह सुरळीत व्हायला आपण तिथे मदत करतो. आपले शरीर हे एक ऊर्जेचा प्रवाह आहे. आपल्या शरीरात सतत ऊर्जा वाहत असते. जेव्हा कधी ही ऊर्जा थांबते किंवा एका पॉईंटला ती अडकली जाते, त्यावेळी तिथे आपल्याला वेदना सुरू होतात किंवा एखाद्या डिझीजला त्यावेळी सुरुवात होते. जर अशा वेळी आपण त्या योग्य पॉईंटवरती योग्य वेळेसाठी जर त्या पॉईंटवरती आपण प्रेशर देतोय, तर ते डिझीज रिलीज व्हायला किंवा त्या वेदना रिलीज व्हायला आपल्याला खूप हेल्प होते. आपल्या शरीरात टोटल 78 अवयव आहेत आणि ह्या 78 अवयवांना सांभाळणाऱ्या 11 अशा संस्था आहेत. म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, अशा टोटल 11 संस्था आहेत. आपल्याकडे 72,000 जाळ्यांचं जाळं आहे. यामध्ये ॲक्युप्रेशरमध्ये मुख्यत्वे करून 12 अशा मेरिडियन्स, आपण ॲक्युप्रेशर हे मेरिडियनवरती काम करतं. तर प्रत्येक ऑर्गनची अशी एक वेगवेगळी मेरिडियन असते. हार्ट मेरिडियन, लंग्स मेरिडियन, लिव्हर मेरिडियन, गॉल ब्लॅडर मेरिडियन, युटेरस मेरिडियन, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अशा 12 मेरिडियन्स आहेत. त्यातील ज्या 2 मेरिडियन्स आहेत मुख्यत्वे करून, जी आपल्या शरीराच्या पुढील भागातून जाते, त्याला आपण रेन मेरिडियन असे म्हणतो. जी शरीराच्या मणक्याच्या मागील बाजूने जातील, मध्य भागातून जाते, त्याला आपण डियू मेरिडियन असे म्हणतो. ॲक्युप्रेशरचे हे बिंदू शरीरातील
थेट त्या ऑर्गनला, म्हणजे ही ज्या मेरिडियन आहेत त्या मेरिडियनवरील बिंदू हे त्या ऑर्गनला, म्हणजे आपण लंग्स मेरिडियन घेतली तर ह्या लंग्स मेरिडियनवरून येणारी सगळी बिंदू आपल्या लंग्सवरती काम करत असतात. म्हणजे ह्या मेरिडियनचा तुम्ही कुठेही, म्हणजे ती पायापासून आपल्या शरीराकडे जाते तर त्या भागावरील कुठल्याही प्रेशरवरती जर आपण काम करतोय तर त्याचं थेट काम तुमच्या लंग्सवरती होणार आहे. म्हणजे प्रत्येक ऑर्गनची जी मेरिडियन आहे त्या मेरिडियनवरच्या कोणत्याही प्रेशर पॉईंटवरती जर आपण प्रेस करतोय किंवा दबाव देतोय तर त्याचं काम थेट त्या ऑर्गनवरती होतं. निसर्गोपचारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं की आपल्या शरीरातील स्वतः बरे करण्याची क्षमता आहे. ॲक्युप्रेशर थेरपी देखील याच तत्वावरती काम करते. ते म्हणते की शरीरात जी ऊर्जेचा प्रवाह आहे तो काही कारणास्तव जर डिस्टर्ब झाला तर आपल्याला व्याधीला सुरुवात होते. मग ह्या एका ठराविक बिंदूवरती जर आपण प्रेशर पॉईंट देतोय आणि ऊर्जेचा प्रवाह सुरळीत होतोय तर आपलं शरीर स्वतःहूनच बरं होते. त्यासाठी आपल्याला काही औषध घेण्याची गरज लागत नाहीये. या ॲक्युप्रेशरचे विविध भाग म्हणजे फूट रिफ्लेक्सॉलॉजी. फूट रिफ्लेक्सॉलॉजी म्हणजे आपल्या दोन्ही तळव्यांवरती आपलं पूर्ण शरीर मानलं जातं. हे रिफ्लेक्स पॉईंट आहेत, म्हणजे त्या आपल्या शरीराचं पूर्ण प्रतिबिंब ह्या आपल्या दोन्ही पायांवरती आहेत. मग पायांवरती काही ठिकाणी म्हणजे जसं काही हार्टचा पोर्शन आहे, जसा लंगचा पोर्शन आहे. अंगठा म्हणजे अंगठ्याचा जो वरील भाग आहे तो आपला मेंदू दर्शवतो. तसंच त्याचा जो ह्याचा भाग आहे तो आपल्याला मानेचा भाग दर्शवतो. अशा प्रत्येक किंवा टाचेचा मागचा भाग आहे हे आपल्याला सियाटिका किंवा आपला नितंबाकडचा भाग, फिमेलमध्ये युटेरसचा भाग दर्शवतो. हे असे सगळे विविध प्रकारचे रिफ्लेक्स पॉईंट ज्याला आपण पायांवर घेतले जातात. हे देखील तिथे देखील आपण ॲक्युप्रेशर देतो. त्याचप्रमाणे आपल्या हातांवरती देखील आपलं पूर्ण शरीर, म्हणजे आपण म्हणतो की कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये, ती लक्ष्मी आहे. लक्ष्मी जेव्हा येते जेव्हा तुमचं स्वास्थ्य सुधारित असतं. या दोन्ही हातांवरती आपलं पूर्ण शरीर वसलेलं आहे. जर आपल्याला आपण म्हणतो की पूर्वीची लोक तंबाखू मळायचे, ते ह्या जो मधला जो भाग आहे हा आपला इंटेस्टाईनचा भाग येतो किंवा स्टमक रिजन येतो. इथे जेव्हा आपण मळतो किंवा इथे आपण जेव्हा प्रेशर पॉईंट देतो तेव्हा आपलं पचन सुधारित व्हायला मदत होते. तर या दोन्ही हातांवर देखील आपलं पूर्ण शरीर सामावलंय. त्याचप्रमाणे कान, हे जे आपले कान आहेत ह्याला ऑरिकोलॉजी म्हणतात. या ऑरिको म्हणजे कानांवरती आपलं पूर्ण शरीर सामावलेलं आहे. ह्या कानांवरती देखील ठराविक बिंदूंवरती पॉईंट्स दिले आहेत, ते ठराविक ऑर्गनशी कनेक्टेड आहेत. सो आपल्याला ऑरिकोलॉजीचे पॉईंट घेऊनही ॲक्युप्रेशर तिकडे देऊनही रोगासाठी आपण त्यांना बरं करण्यासाठी मदत मिळू शकते. आता या ॲक्युप्रेशरचा सुधारित भाग म्हणजे ॲक्युपंक्चर. जेव्हा या मेरिडियनमध्ये ॲक्युप्रेशर जेव्हा कमी प्रमाणात किंवा तो डिझीज जास्त क्रोनिक आहे किंवा जास्त वाढलेला आहे तर अशावेळी थोडंसं डीप जाण्यासाठी आपण तिथे निडल्स लावतो. म्हणजे ही निडल साधारण आपल्या बोटा एवढीच असते, अगदी थीन असते. आपलं जे हॉस्पिटलमध्ये निडल वापरतात त्याच्यापेक्षाही खूप कमी थिकनेस असतो. आपल्या केसांपेक्षा हलकासा जास्त थिकनेस असतो. त्याच्यामुळे कुणालाही घाबरायची अशी गरज नाहीये. अशी निडल आपण तिकडे लावतो. ओके, त्या निडलला हलकासा असं फिरवलं जातं जेणेकरून त्या पॉईंटवरती तिथे साचलेली जी ऊर्जा आहे ती रिलीज व्हायला किंवा डीप पेन आहे, डीप जी ऊर्जा झालेली साचलेली आहे ती रिलीज व्हायला आपल्याला मदत होते. कधी कधी सोनाली आपण जिथे निडलिंग केलेलं आहे त्या निडलला एका चिमट्याने इलेक्ट्रिक व्हायब्रेशन देखील येतो. त्यामुळे त्या अवयवांना त्या पॉईंटला स्टिम्युलेशन मिळून त्याचा प्रभाव अधिक वाढतो. कधी आपण तिथे मॉक्सा ठेवून तिथे उष्णता, म्हणजे ते मॉक्सा एक वनस्पती आहे चायनीज मेथडमधली, आणि ती ती पेटवली जाते, म्हणजे हलकीशी तिला गरम केली जाते. मॉक्साची ट्यूब असते किंवा कोन असतो, तो कोन तिथे ठेवला जातो आणि तो पेटवला जातो जेणेकरून ती ऊर्जा आहे ती रिलीज, त्या वनस्पतीचा धूर आतमध्ये जाऊन ते एका मेडिसिन्स प्रमाणे काम करायला लागतं. आता ही ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर थेरपी कधी कधी वापरली जाते. म्हणजे एनी काइंड ऑफ डिसीज आपण ही वापरू शकतो. म्हणजे तुम्हाला पोट दुखतंय तरी तुम्ही ॲक्युप्रेशर देऊ शकता, तुमचं डोकं दुखतंय तरी तुम्ही तिथे ॲक्युप्रेशर देऊ शकता, तुमचं दाढ दुखतोय, तुम्हाला वारंवार उचक्या येत आहेत तरी विविध ठिकाणी ॲक्युप्रेशर देऊन तुम्ही ते कंट्रोल करू शकता किंवा त्या थांबवू शकता. त्याचप्रमाणे जुनी सांधेदुखी, नी पेन, सर्वायकल स्पॉन्डायलिसिस, लंबा स्पॉन्डायलिसिस अशा ठिकाणी ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर करतो. मायग्रेन, वर्टिग्रो, त्याचं एपिलेप्सी
ह्यासारख्या डिझीजमध्ये देखील ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर खूप चांगले रिझल्ट्स देतात. मॅडम, ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चरच्या उपचार पद्धतीने जर खरंच इतके फायदे होत असतील तर निडलला घाबरायची काहीच गरज नाही. हो हो, अगदी काहीच म्हणजे एकदम छोटीशी अशी हसत हे उपचार घ्यायला येत हा, अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड पण नाही, अगदी ती सुईपेक्षा बारीक किंवा केसांसारखी बारीक निडल असते, त्याचा काहीही त्रास होत नाही, पण त्याचे रिझल्ट्स आपल्याला 100 पटीने अधिक मिळतात.